आता विद्यार्थ्यांनो आपण किंमत लवचिकता मोजण्याची किंवा मागणीची लवचिकता मोजण्याची आपण तिसरी पद्धत पाहतोय, बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत। तर विद्यार्थी मित्रांनो, बिंदू पद्धतीलाच भूमिती पद्धत असेही म्हणतात। आता विद्यार्थ्यांनो, किंमत लवचिकता मोजण्याची आपण पहिली पद्धत पाहिली होती गुणोत्तर पद्धत व दुसरी पद्धत पाहिली होती एकूण खर्च पद्धत। आठवलं? मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची पहिली पद्धत पाहिली होती आपण गुणोत्तर पद्धत आणि दुसरी पद्धत पाहिली होती आपण एकूण खर्च पद्धत। तर विद्यार्थ्यांनो, गुणोत्तर पद्धत व एकूण खर्च पद्धत या दोन्ही पद्धतीने आपल्याला मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची मागणीची लवचिकता मोजता येत नाही। काय सांगितलं? गुणोत्तर पद्धत व एकूण खर्च पद्धत या दोन्हीही पद्धतींनी आपल्याला मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची मागणीची लवचिकता आपल्याला मोजता येत नाही आणि म्हणून प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्यासाठी ही पद्धत विकसित केली आहे। कोणी पद्धत विकसित केली? प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्यासाठी बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत विकसित केली आहे। आता त्यासाठी त्यांनी सूत्र सांगितलेलं आहे, काय? एखाद्या बिंदूची मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासून वरचे अंतर। लक्षात आलं? काय सांगितलं? बिंदूची मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासून वरचे अंतर। आता हे सूत्र कसं वापरायचं हे पहा। आपण त्यात पहिला भाग पाहतोय आपण रेषीय मागणी वक्र। रेषीय म्हणजे सरळ रेषेतला मागणी वक्र। जेव्हा मागणी वक्र हा रेषीय म्हणजे सरळ रेषेत असतो तेव्हा मागणी वक्रावरील प्रत्येक बिंदूची मागणीची लवचिकता ही वेगवेगळी असते। आता याचा अर्थ सांगतो। जेव्हा मागणी वक्र हा सरळ रेषेत असतो, जेव्हा मागणी वक्र हा सरळ रेषेत असतो तेव्हा मागणी वक्रावरील कोणत्याही बिंदूची आपण मागणीची लवचिकता मोजू शकतो। लक्षात आलं? मागणी वक्र हा सरळ रेषेत जेव्हा असतो ना तेव्हा मागणी वक्रावरील आपण प्रत्येक काय किंवा कोणत्याही बिंदूची मागणीची लवचिकता आपल्याला मोजता येते। आता ते कसं पहा विद्यार्थ्यांनो, आता ही आकृती काढलेली आहे। आता ही आकृती कशी काढायची ते एकदा तुम्ही पहा। तुम्हाला मी आकृती काढून दाखवतो। आता विद्यार्थ्यांनो, आपण सर्वात अगोदर काय करत असतो? आकृती काढताना तुम्हाला दाखवतो पहा। सुरुवातीला आपण अक्ष काढून घेत असतो, बरोबर? शिस पेन्सिलने तुम्ही आकृती काढायची, मी पेनाने काढतोय। याला हा कोणता अक्ष? हा अक्ष, हा अय अक्ष, बरोबर? आता आपण हा काढला समजा मागणीचा वक्र, सरळ रेषेत सांगितलंय ना त्यांनी। आता याला 5 बिंदू काढा। हा मधोमध घेतला आणि हा एक बिंदू, हे 3 बिंदू झाले। या बिंदूच्या वर एक बिंदू काढा, ह्या बिंदूच्या खाली एक बिंदू काढा, बरोबर? या बिंदूला नाव द्या म द्या फक्त। या बिंदूला म्हणा म1, हा बिंदू म2, या बिंदूला नाव द्या म3, या बिंदूला नाव द्या म4। या बिंदूला नाव दिले आपण म, या बिंदूला दिलाय म1, या बिंदूला दिलाय म2, या बिंदूला दिलाय म3, या बिंदूला दिलाय म4 आणि या बिंदूच्या इथे आपण म्हणतोय याला ब आणि याला म्हणतोय आपण क। लक्षात आलं तुमच्या? काय सांगितलेलं आहे? 5 बिंदू काढलेले आहेत, बरोबर? हा मागणी वक्र आहे ब क। लक्षात आलं विद्यार्थ्यांनो? मागणी वक्र कोणता आहे? ब क। हे आपण बिंदूला नाव दिलंय म, या बिंदूला म1, या बिंदूला
म2 या बिंदूला म3 या बिंदूला म4. आलं लक्षामध्ये. आता अल्फ्रेड मार्शल काय म्हणतो की मागणी वक्रावरील कोणत्याही बिंदूची, हा बिंदू असेल, हा बिंदू असेल, कोणत्याही बिंदूची मागणीची लवचिकता आपल्याला मोजता येते. कशी मोजता येते? कशी मोजता येते आपल्याला ती? त्यांनी सूत्र काय सांगितलंय की बिंदूची मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासून वरचे अंतर. आता पहा, ही तुम्हाला मी आकृती काढून दाखवली होती. आता विद्यार्थ्यांनो पहा, आकृतीमध्ये अक्ष अक्षावर मागणी तर अय अक्षावर किंमत दर्शविली आहे. अक्ष अक्षावर मागणी तर अय अक्षावर किंमत दर्शविली आहे. समजा ब क हे अंतर 8 सेंटीमीटर आहे. किती? हे ब क हा जो मागणी वक्र आहे ना, तर हे ब क हे अंतर किती आहे आपण असं गृहीत धरलं. ब क हे अंतर आपण 8 सेंटीमीटर आहे असं आपण गृहीत धरलं. बरोबर. तर विद्यार्थ्यांनो पहा, म1 या बिंदूची मागणीची लवचिकता. म1 या बिंदूची मागणीची लवचिकता कशी येईल? बिंदूपासून खालचे अंतर भागिले बिंदूपासून वरचे अंतर. पहा, समजा ब क हे अंतर 8 सेंटीमीटर आहे असे गृहीत धरल्यास ब क हे पहा, हे ब पासून क पर्यंत किती अंतर आहे? 8 सेंटीमीटर आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. तर म1 या बिंदूची मागणीची लवचिकता सूत्र काय आहे? बिंदूपासून खालचे अंतर भागिले बिंदूपासून वरचे अंतर. मग आता म1 ब बरोबर 2. हे म1 ब बिंदूपासून वरचं अंतर आहे हे किती? 2. आणि म1 क बरोबर किती? 6 सेंटीमीटर आहे. बरोबर. आलं लक्षामध्ये. बिंदूपासून वरचे अंतर, बिंदूपासून वरचे अंतर किती? म1 ब बरोबर 2. बिंदूपासून खालचे अंतर म1 क बरोबर किती? 6 सेंटीमीटर. आता हे 6 सेंटीमीटर कसं? ह्या प्रत्येकातलं अंतर 2 सेंटीमीटर आहे. म1 बरोबर 2, म1 म2 बरोबर 2, म2 म3 बरोबर 2, म3 म4 बरोबर 2. ह्या दोन बिंदूमधलं अंतर 2 सेंटीमीटर आहे. ह्या दोन बिंदूमधलं या दोन बिंदूमधील अंतर कसं आहे? 2 सेंटीमीटर आहे. आणि हे एकूण किती आहे? 8 सेंटीमीटर आहे. मग म1 या बिंदूची मागणीची लवचिकता कशी काढली आपण? बिंदूपासून खालचे अंतर भागिले बिंदूपासून वरचे अंतर. आता वरचं अंतर किती आहे? म1 ब बरोबर किती? 2. त्यानंतर बिंदूपासून खालचे अंतर म1 क, म1 क बरोबर किती आहे? 6 सेंटीमीटर. आणि म्हणून सूत्र काय? मागणीची लवचिकता बरोबर बिंदूपासून खालचे अंतर 6 भागिले बिंदूपासून वरचे अंतर 2 बरोबर 3. 3 ही संख्या 1 पेक्षा काय आहे? जास्त आहे. म्हणून मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त. आलं लक्षात? इलेस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त आहे. ही 3 संख्या 1 पेक्षा जास्त आहे. आता विद्यार्थ्यांनो आपण म2 या बिंदूची मागणीची लवचिकता पाहू. दिसतंय ना तुम्हाला? पहा, म2 या बिंदूची मागणीची लवचिकता. आता म2 या बिंदूची मागणीची लवचिकता कशी काढता येईल आपल्याला? म2 या बिंदूची मागणीची लवचिकता, बिंदूची मागणीची लवचिकता बरोबर काय सूत्र आहे? बिंदूपासून मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर पहा भागिले काय? मागणी वक्रावरील बिंदूपासून वरचे अंतर. बरोबर. हे आपलं आहे सूत्र. बरोबर. म2
या बिंदूची मागणीची लवचिकता म2 या बिंदूची मागणीची लवचिकता बरोबर काय बिंदूपासून मागणी वक्रावरील हा मागणी वक्र आहे मागणी वक्रावरील या बिंदूपासून खालचे अंतर भागिले बिंदूपासून वरचे अंतर। आता खालचे अंतर म्हणजे याच्यामध्ये कोणतं आहे पहा किती म2 क म्हणावं लागेल आपल्याला म2 क भागिले काय म्हणावं लागेल बिंदूपासून खालचे अंतर म2 क भागिले बिंदूपासून वरचे अंतर म2 ब। आता पहा विद्यार्थ्यांनो हे एकूण अंतर किती आहे 8 सेंटीमीटर आहे हा मधोमध आहे या प्रत्येकातलं अंतर 2 सेंटीमीटर आहे याच्यात 2 याच्यात 2 याच्यात 2 याच्यात 2 बरोबर। मग हा बरोबर मधोमध असल्यामुळे अंतर किती होईल बिंदूपासून खाली किती 4 आणि बिंदूपासून वरचं अंतर किती 4 बरोबर किती 1 आणि म्हणून काय म2 या बिंदूत मागणीची लवचिकता 1 आहे हे पहा मागणीची लवचिकता किती 1 आलं लक्षामध्ये। आता विद्यार्थ्यांनो आपण म3 या बिंदूची मागणीची लवचिकता काढू म3 या बिंदूची मागणीची लवचिकता सूत्र काय होईल की मागणी वक्रावरील काय बिंदूपासून खालचे अंतर भागिले बिंदूपासून वरचे अंतर सूत्र पाठ झालं मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर भागिले बिंदूपासून वरचे अंतर। तर म3 या बिंदूची मागणीची लवचिकता बरोबर काय येईल सूत्र काय येईल या म3 बिंदूपासून खालचे अंतर किती आहे पहा म3 क भागिले बिंदूपासून वरचे अंतर म3 ब येतंय का लक्षात पहा म3 ब। मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर म3 क भागिले बिंदूपासून वरचे अंतर म3 ब। आता ह्या एकूण अंतर किती होतं 8 प्रत्येकातलं अंतर किती आहे 2 म्हणजे हे अंतर किती आहे म3 क बरोबर किती अंतर आहे 2 बरोबर आणि म3 ब हे अंतर किती राहील उरलेलं 6। आता 2 भागिले 6 भागाकार करा किती येतो साधारणतः 0.33। आता हे 0.33 आहे म्हणजे मागणीची लवचिकता किती 1 पेक्षा कमी आहे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1 हे पहा 0.33 ही संख्या 1 पेक्षा कमी आहे 0.33 ही संख्या 1 पेक्षा कमी म्हणून मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी हे पहा म3 या बिंदूत इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी दाखवलेली आहे। आता विद्यार्थ्यांनो आपण म4 या बिंदूची मागणीची लवचिकता आपण काढतोय कोणत्या बिंदूची काढतोय म4 या बिंदूची मागणीची लवचिकता। तर विद्यार्थ्यांनो आपलं सूत्र काय आहे की मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर भागिले बिंदूपासून वरचे अंतर। तर मला हे सांगा म4 या बिंदूच्या खाली मागणी वक्र आहे का नाही म4 या बिंदूच्या खाली मागणी वक्र नाही तो अक्षाला स्पर्श झालेला आहे। काय सांगितलं म4 हा बिंदू हा क्ष अक्षावर म्हणजे एक्स अक्षाला त्याचा स्पर्श झालेला आहे म्हणजे या ठिकाणचं अंतर 0 आहे। आलं का लक्षामध्ये या ठिकाणचं अंतर काय आहे 0 म्हणावं लागेल याच्या खाली मागणी वक्रच नाही आणि वरचं अंतर किती आहे 8 आहे बरोबर किती 0 म्हणून म4 या बिंदूत काय मागणीची लवचिकता 0 आहे। पुन्हा एकदा समजलं का विद्यार्थ्यांनो आपण काय केलं म4 या बिंदूची मागणीची लवचिकता काढतोय म4 बिंदू कुठे आहे म4 बिंदू या ठिकाणी आहे। तर म4 या बिंदूच्या ठिकाणची मागणीची लवचिकता आपण सूत्रानुसार काढलं तर बिंदूपासून खालचे अंतर भागिले बिंदूपासून वरचे अंतर। आता मला एक सांगा विद्यार्थ्यांनो म4 हा जो म4 बिंदू आहे याच्या खाली मागणीचा वक्रच नाहीये बरोबर म4 हा जो बिंदू आहे याच्या खाली मागणीचा वक्र नाही शिवाय हा बिंदू अक्षाला स्पर्श केलेला आहे। म4 या बिंदूने काय केलेलं आहे
एक्स अक्षाला स्पर्श केलेला आहे, OX अक्ष किंवा अक्षाला स्पर्श केलेला आहे, त्यामुळे याच्या खालचं अंतर 0 आहे. हे पहा 0. आणि वरचं अंतर किती आहे 8. बिंदूपासून वरचं अंतर 8. बिंदूपासून खाली अंतरच नाही 0 आणि बिंदूपासून वरचं अंतर 8. म्हणून काय 0/8 बरोबर 0. म्हणून म4 या बिंदूत मागणीची लवचिकता 0 आहे. आता विद्यार्थ्यांनो आपण म या बिंदूवरील मागणीची लवचिकता काढू. आता म या बिंदूमध्ये मागणीची लवचिकता किती दाखवलेली आहे अनंत. याला काय म्हणतात अनंत. बर लक्षात आलं काय सांगितलं. म या बिंदूमध्ये इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही म्हणजे मागणीची लवचिकता अनंत आहे. आता ही अनंत कशी काढलेली आहे पहा. म या बिंदूच्या वर काय मागणीचा वक्रच नाही. काय सांगितलं म या बिंदूच्या वर मागणी वक्र नाही म्हणजे तिथलं अंतर काय आहे वरचं अंतर 0 आहे बरोबर. आणि खालील अंतर किती आहे 8 आहे बरोबर. तर विद्यार्थ्यांनो वरचं अंतर किती आहे या म या बिंदूवर काय झालेलं आहे. म या बिंदूवर वरच्या भागात जे अंतर आहे तर या ठिकाणी मागणी वक्र नाही आणि वरच्या भागात मागणी वक्र नाही. तो मागणी वक्र असा अनंत दिशेने चाललाय आणि खाली अंतर तर आपलं 8 आहे, वर अंतर 0 आहे. म्हणून काय म या बिंदूत मागणीची लवचिकता अनंत आहे. आता विद्यार्थ्यांनो आपण पद्धत कोणती पाहतोय बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत. त्याच्यात पहिली पद्धत आपण पाहिली होती रेखीय पद्धत म्हणजे मागणी वक्र हा सरळ रेषेत होता. आता याच्यामध्ये आपण दुसरी पद्धत पाहतोय अरेखीय मागणी वक्र. आता अरेखीय मागणी वक्र म्हणजे काय पहा. मागणी वक्र हा जेव्हा अरेखीय स्वरूपाचा असतो म्हणजे वक्राकार असतो. हा पहा म1 हा मागणी वक्र आहे. आलं लक्षामध्ये. मागणी वक्र हा जेव्हा अरेखीय स्वरूपाचा असतो म्हणजेच काय कसा असतो तो वक्राकार असतो. अरेखीय म्हणजे वक्राकार. अरेखीयचा अर्थ काय होतो वक्राकार. मागणी वक्र हा जेव्हा अरेखीय स्वरूपाचा असतो म्हणजेच वक्राकार असतो तेव्हा खालील आकृतीने आपल्याला स्पष्टीकरण देता येते. आता विद्यार्थ्यांनो काय हे अक्ष काढून घ्या. हा आहे अक्ष हा आहे अय अक्ष बरोबर. तर हा मागणी वक्र आपण काढलेला आहे असा वक्राकार आणि त्यामध्ये मधोमध स नाव दिलंय आणि या स बिंदूतून क ब ही स्पर्श रेषा काढलेली आहे. काय सांगितलं समजलं. हा अक्ष आहे हा अय अक्ष आहे. हा मागणी वक्र म1 आहे. हा असा वक्राकार काढलेला आहे पहा. मागणी वक्र कसा काढलेला आहे असा वक्राकार काढलेला आहे. त्या मागणी वक्राच्या मधोमध एक बिंदू काढलाय त्याला नाव दिले आपण स आणि या बिंदूतून ही स्पर्श रेषा काढलेली आहे क ब बरोबर. आता आकृतीचं स्पष्टीकरण पहा. आकृतीत म1 हा मागणी वक्र आहे. म1 हा एक मागणी वक्र असून स बिंदूतून क ब ही स्पर्श रेषा काढलेली आहे. बारकाईने लक्ष द्या. आकृतीमध्ये काय सांगितलंय म1 हा मागणीचा वक्र आहे. आकृतीत म1 हा मागणीचा वक्र आहे व स बिंदूतून काय क ब ही स्पर्श रेषा काढलेली आहे. आणि म्हणून सूत्र काय आहे आपलं कोणत्याही बिंदूची मागणीची लवचिकता कोणताही असेल तर मागणी वक्रावरील हा मागणी वक्र आहे बरं का. हा मागणी वक्र आहे आपला. हा बिंदूपासून खालचे अंतर भागिले बिंदूपासून वरचे अंतर. सूत्र काय आपलं मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर भागिले बिंदूपासून वरचे अंतर. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलंय आपण पहा जर सक बरोबर सब असेल तर मागणीची लवचिकता 1 असते. याचा अर्थ तुम्हाला सांगतो. हे अंतर आपण किती 8 सेंटीमीटर धरलं वर 4 खाली 4
आलं लक्षात? खाली 4 अंतर आणि वर 4 अंतर आहे असं आपण गृहीत धरलं. तर मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर, आता खालचे अंतर होईल सब भागिले सक. 4 भागिले 4 बरोबर किती? 1. आलं लक्षामध्ये? जर सब बरोबर सक हे अंतर सारखंच असेल, सब बरोबर सक हे अंतर 4 असेल, हे अंतर 4 असेल, हे अंतर 4, हे अंतर 4, तर मग काय होईल? पहा, सब भागिले सक म्हणजे काय? 4 भागिले 4 बरोबर 1. पहा, म्हणजे मागणीची लवचिकता 1. जर सब हे अंतर सक पेक्षा जास्त असेल, पहा विद्यार्थ्यांनो, पहा, जर सब हे अंतर या सक पेक्षा जास्त असेल तर मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त राहील. आणि जर सब म्हणजे बिंदूपासून खालचं अंतर सब हे सक पेक्षा काय? सब हे अंतर सक पेक्षा जर कमी असेल तर मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी राहील. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आपलं मागणीची लवचिकता म्हणजे किंमत लवचिकता मोजण्याची आपण ही तिसरी पद्धत पाहिलेली आहे, बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत. धन्यवाद.